आज आपल्याला संस्कृतचा पार्ट 2 पेपर डिस्कस करायचा आहे मित्रांनो. बघा त्याच्यामध्ये क्वेश्चन कसे येतात आणि त्या क्वेश्चनचा अर्थ आपल्याला नीट समजून घ्यायचा. संस्कृतच्या पेपरमध्ये हे खूप मॅटर करतं. ओके, तर तुम्ही आता लक्ष द्या. मी तुम्हाला 8 आपले एसक्यू आणि 4 एलक्यूचे प्रश्न कसे येतात आणि त्यांचे अर्थ मी तुम्हाला सांगतो बाळांनो. ओके, तर त्याच्यामधला पहिला एसक्यू असा आहे की अधोदत्तस्य श्लोकस्य पदच्छेदम लिखित्वा रेखांकितानां पदानां शब्दरूपाने धातुरूपाने लिखित. म्हणजे काय की तुम्हाला एक श्लोक देतील. ओके, हा 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 असा 2 ओळीचा श्लोक समजा. ओके, मग त्या श्लोकामध्ये तुम्हाला काय करतील, एखादी शब्द एखादी धातू अंडरलाईन करतील. ओके, मग त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा आपल्याला काय करायचंय, शब्दरूप ओळखायचंय. म्हणजे काय की बाबा रामानाम रामेन, मालानाम मालया असं तुम्हाला अंडरलाईन करून देतील. मग त्याचं शब्दरूप कसं ओळखायचं की आता आपण देव वन माला कवी मती वारी नदी या कुठल्या पण गणामध्ये गणामध्ये नाही, या कुठल्या पण वचनामध्ये चालणारा शब्द त्याच्याप्रमाणे त्याचा आपल्याला शब्दरूप लिहून टाकायचे. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय करू की जे महत्वाचे शब्दरूप आहेत, जसं की देवपासून सुरू होतं बघा, देव वन माला कविमती वारी नदी अस्मद युष्मद यद तद पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसलिंगी. ओके, एवढे शब्दरूप मी तुम्हाला देतो, ते तुम्ही पाठ करा. त्याच्यानुसार आपण ते शब्दरूप त्याचं ओळखायचे. ओके, नंतर आहे धातुरूपाने. आता धातुरूपाने तर आपण सुरूच केले, लटलकार लोटलकार हे धातुरूपाने आपल्याला त्याचे प्रत्येक पाठ करून त्याच्यावर आपल्याला ओळखू येतं. मित्रांनो, कमीत कमी आपल्याला स्पेसिफिक वचन जरी नाही आलं तरी तो अंडरलाईन केलेला शब्द लटलकाराचा आहे, लोटलकाराचा आहे का लंगलकाराचा आहे एवढं तरी आपल्याला ओळखा आलं पाहिजे मिनिमम मित्रांनो. ओके, तस तर आपल्याला सर्व पॉकेट क्वेश्चन घेऊन जायचे की आपल्याला तो सगळीच गोष्ट आली पाहिजे. ओके, तर हा झाला पहिला क्वेश्चन. नंतर दुसरा क्वेश्चन फ्रेम होते बाळांनो, अन्वयम अर्थम च लिखित. म्हणजे काय, एक श्लोक देतील तुम्हाला, तर त्या श्लोकाचा अन्वय लावायचा आपल्याला. आता अन्वय हे काय भानगड आहे, तर आपण ते पण तुम्हाला जेव्हा मी अन्वयचं लेक्चर घेईल उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला 10 श्लोक घेईल, त्या 10 श्लोकाचा अन्वय कसं लावायचं आपल्याला सांगत. बऱ्याच जणांना अन्वय लावणं कठीण जातं, 80% लोकांना अन्वय लावता येत नाही, तर आपण ते पण घेऊन टाकू, त्याच्यानंतर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके, नंतर काय, अन्वयम अर्थमचे लिखित. म्हणजे अन्वय लिहून त्या श्लोकाचा आपल्याला अर्थ पण लिहायचे बाळा. ओके, एखादे श्लोक देखील सुभाषित माला मधला, त्याच्या आपल्याला अन्वय व्यवस्थित लावायचा. अन्वय म्हणजे काय की बाबा त्या जे शब्द आहेत त्यांना फोड करून त्यांचं शब्दरूप धातुरूप वचनाप्रमाणे व्यवस्थित घेऊन आपल्याला ते शब्द जोडून आपल्याला ते श्लोक पूर्ण करायचा असतो. ओके, एवढं समजलं. आणि त्याचा मराठीमध्ये आपल्याला अर्थ पण लिहायचा आहे. इतकंच अपेक्षित या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आहे. नंतर तिसरा क्वेश्चन येतो बाळांनो, सेम अजून एक तुम्हाला श्लोक देतील, 2 काय 4 काय ओळीचा असतील, त्याचा आपल्याला अन्वय आणि अर्थ लिहायचा. हे 2 क्वेश्चन खूप सोपे आहेत बाळांनो, याच्यामध्ये मार्क चांगलेच होऊ शकतात. ओके, नंतर चौथा क्वेश्चन आहे बाळांनो, प्रयोगम विपरिमयित. मी तुम्हाला कालच्याच लेक्चर मध्ये म्हणलं होतं की पेपर फर्स्ट मध्ये जो एलक्यूचा पार्ट आहे, एलक्यूच्या 4th एलक्यू मध्ये जो अ आणि ब क्वेश्चन होता, त्याच्यामधला ब जो 5 मार्काचा क्वेश्चन होता प्रयोगम विपरिमयित, हाच क्वेश्चन आपल्याला परत बाळांना संस्कृत पेपर 2 मध्ये पण एसक्यू म्हणून दिसला जातो. एसक्यू कंपल्सरीच राहतो मित्रांनो. वाच्य परिवर्तन इट्स कंपल्सरी मॅन्डेटरी फॉर बोथ पेपर 1 अँड पेपर 2. ओके, इट्स क्लिअर. नंतर आता 6वा क्वेश्चन काय म्हणतो की टिप्पणी लिखित. एखादी तुम्हाला आता समजा उदाहरणार्थ कार्यकारण भाव देतील, तर त्याच्यावर आपल्याला टिप्पणी लिहायचं. होईल तेवढं संस्कृत मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा बाळांनो, कारण मार्क चांगले स्कोर होतात संस्कृत मध्ये वाक्य जर लिहिले. नाही जमलं, नाहीच जर आपल्याला शेवटचा पर्याय असेल तर आपण मराठीमध्ये लिहू शकतो. ओके, नंतर आहे निरुक्तिम तथा पर्यावचनाने लिखित. ओके, तर आपल्याला काय करायचंय, एखादी समजा टर्म देतील, समजा अग्नी ही टर्म आहे सपोज. ओके, तर त्या अग्नी या टर्मची आपल्याला निरुक्ती लिहायचंय. मी तुम्हाला एक 10 ते 15 अशा निरुक्ती देतो बाळांनो, आपल्या सिलेबस कॉपी मधल्या, ते तुम्ही ऍज इट इज रट्टा मारा. ओके, कारण त्या रट्टा मारायचा म्हणजे तेच आहे. ओके, तर ती निरुक्ती आपण जशाला तशी लिहायची, 1 मार्क आपला पॉकेट मध्ये होऊन जातो. नंतर पर्यायवाचक, नंतर काय
की बाबा तुम्हाला 2.5 मार्काला निरुक्ती असेल आणि 2.5 मार्काला पर्याय असतील. ओके, त्याचे आपल्याला मिनिमम एसक्यू आहे 2.5 मार्क आहेत म्हणल्यावर आपल्याला पर्याय मिनिमम तरी 4 तरी पर्याय कंपल्सरी येणं गरजेचं आहे. ओके, हा झाला कितवा क्वेश्चन 1 2 3 4 5 6. ओके, इट्स क्लिअर. आता 7वा क्वेश्चन. आता 7वा क्वेश्चन असं म्हणतो संस्कृत भाषा अनुवाद. आता बरेच लेकर म्हणतात सर आम्हाला संस्कृत भाषेमध्ये अनुवाद करता येत नाही. मी तुम्हाला ते पण आपण एक स्पेशल त्याचं लेक्चर ठेवू, त्याच्यामध्ये त्याचं पण डिस्कस करू. ओके, काय खूप अवघड नाहीये. मी तुम्हाला म्हणते ना आधी शब्दरूप आणि धातुरूप यावर जास्तीत जास्त भर द्या की बाबा हे येणारं वाक्य परीक्षेमधलं वर्तमान काळाचं असू शकतं, येणारं वाक्य परीक्षेमधलं भूतकाळाचं असू शकतं. या दोनच्या प्रोबॅबिलिटी जास्त असतात. ओके, किंवा परोक्ष भूतकाळ असू शकतो किंवा सामान्य भूतकाळ असू शकतो. अशा प्रकारचे वाक्य ते परीक्षेमध्ये देतात, तर ते आपल्याला आले पाहिजेत. ओके, नंतर आता बघा जर करेक्ट येईनच गेलं, बऱ्याच लेकरांना काय हे जातं की बाबा समजा आता राम आंबा खातो. ओके, आपलं फेमस क्वेश्चन राम आंबा खातो हा आपला क्वेश्चन नाही, आपलं फेमस वाक्य आहे. ओके, मराठी संस्कृत व्याकरणामधलं. तर आता ह्याच्यामध्ये काय करतात लेकर बरंच राम आमम खादती असं करतात. ओके, मग आता हे खादती आता खाल्ल्यावर म्हणल्यावर काय आलं अखादत, म्हणजे भूतकाळामध्ये आगम लागत असतो. तर ह्या गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतात. ओके, तर तुम्ही मिनिमम कर्ता आणि कर्म जरी करेक्ट लिहिण्याला बाळो अर्धा मार्क भेटून जातो. बट आपल्याला बेटर ट्राय करायचे की आपल्याला क्रियापद पण आलं पाहिजे, कारण आपण तसं परफेक्ट प्लॅनिंग करायचं. ओके, हा झाला संस्कृत भाषा. आता त्याचं सेम उलट क्वेश्चन खाली राहणार आहे बाळांनो, म्हणजे कितवा 8वा क्वेश्चन काय म्हणते मातृभाषा अनुवादित. म्हणजे तुम्हाला संस्कृत मध्ये वाक्य देतील आणि ते आपल्याला मातृभाषेमध्ये. हा उलट सोपा क्वेश्चन आहे बाळांनो, आहे का नाही. एखादी तुम्हाला संस्कृत मध्ये वाक्य देतील, जस्ट आपल्याला बघा इथं परत आलं धातुरूप, कारण तुम्हाला धातुरूप जोपर्यंत ओळखता येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची संगती लावताच येणार नाही की रामने आंबा खाल्ला का राम आंबा खात होता का राम आंबा खाणार आहे, हे तुम्हाला जोपर्यंत ओळखेणार तोपर्यंत तुम्हाला धातुरूप येणार नाही. त्याच्यामुळे धातुरूप इट्स मॅन्डेटरी आणि शब्दरूप इट्स मॅन्डेटरी. कारण तुम्हाला मी आधीच म्हणले बाळांनो की शब्दरूप आणि धातुरूप पेपर पार्ट 1 मध्ये जर परफेक्ट केलं तर पेपर 2 मध्ये पण आपला असा स्कोर होऊन जातो. ओके, हे झाली एसक्यू बाळांनो. आता दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये आपले एलक्यू इन्क्लूड होतात. त्याच्यामध्ये पहिला एलक्यू असा येतो बाळांनो की परिच्छेदम पठित्वा संस्कृत भाषा उत्तराने लिखत. काय की बाबा सेम बाबा 8वी 9वी 10वी आपल्याला पाहिलं इंग्लिशच्या पेपरमध्ये की बाबा तुम्हाला फलाना एखादी पॅराग्राफ देतील आणि त्या पॅराहून आपल्याला एखादी खाली क्वेश्चन देतील. संस्कृत आहे म्हणून घाबरून जायचं नाही, संस्कृतचाच पॅराग्राफ असेल, संस्कृत मधलेच क्वेश्चन असतील आणि संस्कृत मध्येच आपल्याला आन्सर करायचे, हे लक्षात ठेवा. आणि एकदम खूप इझिली जर आपण आता पेपर पण म्हणजे तुम्हाला दाखवतोच मी सॉल्व्ह करून, पण तरी लक्षात ठेवा की हा असा क्वेश्चन आल्यावर गोंधळून घाबरून जायचं नाही की बाबा इतकं संस्कृत काय आलंय, हा इतकं 8 9 10 ओळी कशाच्या दिसल्या हे बघून घाबरायचं नाही. आन्सर त्याच्यामध्येच दडलेले असतात. जरा मन लावून वाचा, 2 मिनिट परत वाचा, ह्या क्वेश्चनला वेळ द्या. ह्या क्वेश्चनला वेळ दिल्यावर बाळांनो आउट ऑफ मार्क पडतात, 10ला 10 मार्क पडतात, कारण इतकं काय अवघड मनानं काहीच लिहायचं नसते, ओनली सगळं पॅराग्राफ मध्ये असते. ओके, एवढं क्लिअर. नंतर आहे टिप्पणी लिखित. आता एसक्यू मध्ये टिप्पणी जशी कार्यकारण भावची 1 आली होती, आता इथं 2 येणार टिप्पणी लिखित. म्हणजे 5-5 मार्काच्या 2 टिप्पणी इथे येतील. एक टिप्पणी 5 मार्काला, दुसरी टिप्पणी 5 मार्काला. तर इथं पण लक्षात ठेवा संस्कृत मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, नाहीच जमलं तर मराठीमध्ये लिहू शकता. ओके, नंतर आहे तिसरा एलक्यू अ आणि ब. आता अ मध्ये काय प्रश्नांना पुनर्वाक्यानं उत्तराने लिखित. आता आपल्याला काहीतरी प्रश्न देतील. ओके, तिथं मग दान आणि गती म्हणजे दान किती आहेत, नंतर पुरुषार्थ म्हणजे काय, असे एक आपले 4 ते 5 क्वेश्चन देतील. ओके, त्या क्वेश्चनचं आपल्याला आन्सर संस्कृत मध्येच लिहायचे बाळांनो, लक्षात ठेवा. आणि हे क्वेश्चन कुठून येणार म्हणता, हे क्वेश्चन म्हणजे तुम्ही कसं आता पार्ट मध्ये कथा वाचाल त्या कथेमधून येणार, मोस्टली तर तिथूनच येतात, आहे की नाही. समजा कथा येणं गेलं तर तुम्ही जे सुभाषित माला वाचता किंवा वैद्यकीय सुभाषित आहे आपलं, त्या वैद्यकीय सुभाषित मधून डायरेक्ट क्वेश्चन इकडं येतात. पण घाबरून जायचे कारण नाही, क्वेश्चन 5 आउट ऑफ 3 तर सोपेच असतात. ओके, एवढं क्लिअर. नंतर हा झाला पहिला 5 मार्काचा. दुसरा काय निरुक्ती तथा पर्यायवाचनाने लिखित. बघा परत आलं, एखादी तुम्हाला टर्म देतील त्याची निरुक्ती आणि पर्याय लिहायचे. ओके, कळालं. नंतर शेवटचा एलक्यू आहे
आदोदत्तस्य श्लोकस्य परिच्छेद विग्रह वाक्यमान्वय वाक्यार्थ शास्त्रार्थम च लिखत. आता हा क्वेश्चन समजून घ्या की बाबा एक तुम्हाला श्लोक देतील, त्याचा पदच्छेद लिहा. म्हणजे काय करायचं, एखादा जोडून शब्द असेल तर त्याचा विग्रह करायचा, पदच्छेद म्हणजे तोडायचं शब्द. ओके, विग्रह वाक्य समासामध्ये आपण जसं विग्रह शिकतो तसा विग्रह करायचंय. सेकंड थिंग क्लिअर. थर्ड थिंग आहे अन्वय, अन्वय लावायचा त्याचा. फोर्थ थिंग काय आहे, वाक्यार्थ. त्या श्लोक जो दिलेला आहे त्याचा आपल्याला वाक्याचा परिपूर्ण अर्थ लावायचा आहे. नंतर आहे शास्त्रार्थ, म्हणजे त्याचा शास्त्राचा अर्थ काय, म्हणजे नेमकं बाबा एखादी श्लोक आहे. ओके, म्हणजे आता काय बाबा तुम्हाला श्लोक दिला की बाबा अग्नी हेच आपलं जीवन आहे किंवा आहारम जीवनम इति वर्तते, जर असं तुम्हाला श्लोक दिला तर आहार जीवन काय याचा शास्त्राचा अर्थ गुण काय, म्हणजे आपल्या शास्त्रांनी काय सांगितलं त्याच्याबद्दल हे याच्यामध्ये थोडक्यात मेन्शन करायचं की बाबा हा श्लोक आयुर्वेदाला बिलॉंग करतो, हा ह्याच्यामध्ये शास्त्रकार चरकाचार्यांनी आचार्य सुश्रुतांनी डिफरंट आचार्यांनी असं याच्यावर मत दिलेलं आहे. हा म्हणजे शास्त्रार्थ, काही अवघड नाही. ओके, आता एवढं संस्कृत पार्ट 2. आपण काल संस्कृत पार्ट 1 घेतलं होतं, आज आता संस्कृत पार्ट 2 घेतलं बाळांनो. आता परत आपण याच्यावर डिस्कस करणार नाही. हे तुम्ही लक्षपूर्वक क्वेश्चन सगळे ऐकून घ्या, कारण क्वेश्चन कळल्याशिवाय आपल्याला त्याचा अर्थ लावणं कठीण जातं. तर आता आपण भेटूयात पुढच्या पार्ट मध्ये. आपल्याला सुरू करायचे लट लकार लोक क्रियापद आपलं जे आहे त्याला सुरू करायचंय. तर भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये. हॅव अ गुड डे, बाय.